नमस्कार मंडळी. तर आपल्या शेतावर भोकरीचं झाड आहे, तर त्या भोकरीची फळं मी आज आणलेली आहेत. या फळांची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे भोकरीची फळं असतात. तर या भोकरीच्या फळांना तुमच्याकडे काय बोलतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. पिकल्यानंतर ही भोकरीची फळं ही अशा प्रकारे दिसतात, खूप गोड लागतात. पण भाजीसाठी आपल्याला ही अशा प्रकारची हिरव्या कलरची फळं घ्यायची आहेत. आता याच्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ घालते आणि आपल्याला ही जी फळं आहेत ना ती उकडून घ्यायची आहेत. खूप चिकटपणा असतो या फळांमध्ये, तो उकडून घेतल्यावर थोडाफार हा चिकटपणा कमी होईल. पण 15 मिनिटं शिजवून घेतलेत. आता व्यवस्थित ती शिजलेत. आता यातलं सगळं पाणी मी काढू शकता. आपल्या भाजीला किती जास्त प्रमाणात फेस आलेला आहे. तर ह्या भाजीमध्ये जो चिकटपणा आहे त्यामुळे या भाजीला असा हा फेस आलाय. त्याच्यामुळे आपल्याला ती भाजी अशी शिजवून घ्यायची आधी. आता ही भोकराची फळं शिजवून आपण धुवून घेतलेत. आता याच्यातल्या बिया आपल्याला अशा काढून टाकायच्यात व ह्या वरच्या साली आपल्याला भाजीसाठी वापरायच्यात. अशा प्रकारे अलगद त्या बिया आता वेगळ्या होतात. तर ही जी भोकराची फळं होती ती आपण उकडून आता साफ करून घेतलेत. ही जी भोकराची फळं आहेत ना ती औषधी गुणांनी खूप परिपूर्ण अशी आहेत. त्याला इंग्लिशमध्ये इंडियन चेरी असं बोलतात. कफनाशक अशी ही फळं आहेत. त्याचबरोबर पचन क्रिये मंदावली असेल तर ही फळं खातात. त्याचबरोबर संधिवात, मूत्रविकार अशा वेगवेगळ्या आजारांवर ही भाजी खाल्ली जाते. त्याचबरोबर ही भाजी कफनाशक आहे. कोरड्या खोकल्यावर ही भाजी खाल्ली जाते. ही जी भोकराची फळं आहेत ही जून जुलै मध्ये पिकतात. खायला ही खूप गोड लागतात. पण आपल्याला कच्च्या फळांची भाजी बनवायची. आता आम्ही ही काल फळं आणली होती त्याच्यामुळे ती थोडी पिवळसर झाली, परंतु आपल्याला हिरव्या फळांचीच भाजी करायची. तर आता फोडणीसाठी मी तेल घालते. याच्यामध्ये ठेचून घेतलेली मिरची घालते. आता यामध्ये कांदा घालते. कांदा थोडासा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे. थोडीशी मोहरी टाकते, थोडंसं जिरं. आता याच्यामध्ये टोमॅटो घालते. आता यामध्ये घालते मसाला, हळद, थोडासा गरम मसाला आणि धना पावडर. आता यामध्ये ही शिजवलेली भोकराची फळं मी ऍड करते. मसाला मी थोडा जास्त वापरलेला आहे कारण की या फळांची चव थोडीशी गोडसर असते त्यामुळे. ही भाजी खूप अशी पौष्टिक आहे. छातीचे विकार त्याचबरोबर डायबिटीस साठी ही भाजी खाल्ली जाते. तर काही रानभाज्या या चवीला जरी खूप जास्त चविष्ट नसल्या तरीही त्या खूप आरोग्यवर्धक असतात. त्यामुळे आपण ह्या अशा रानभाज्या नक्कीच खाल्ल्या पाहिजेत. तर आपली भोकरांची भाजी आता रेडी झालेली आहे. तर वर्षातून एकदाच मिळणारी ही भोकरांची भाजी जर तुम्हाला कुठे मिळाली तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला नक्की कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता थोड्या दिवसात पावसाळ्याची सुरुवात होणार आहे. तर आपण अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्मिळ रानभाज्यांचे व्हिडिओज घेऊन येणार आहोत. तर आपल्या चॅनेलला तुम्ही कनेक्टेड. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण नवीन अशाच एका व्हिडिओ सोबत.